नमस्कार, मी आयशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाऊन. आपण अशा लोकांना भेटतोय ज्या लोकांकडून आपल्याला इन्स्पिरेशन तर मिळालंच, पण ज्यांचं काम प्रचंड प्रामाणिकपणे सुरू आहे. मी सध्या आहे खेडमधल्या 14 ट्रीजच्या प्रोजेक्टला, जिथं असंख्य झाडं लावण्यात आली आहेत. या पुढच्या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला अशी काही झाडांची नावं, अशी काही झाडं पाहायला मिळतील ज्याचा आपण विचारही करू शकत नाही, किंवा जी झाडं काळाच्या ओघाती मागे पडत चालली, ज्याच्या काही ठराविक प्रजाती, ठराविक झाडं जिवंत आहेत. मात्र हे सगळं आपल्याला समजून कुणाकडून घ्यायचं तर अनंत तायडे सर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी 14 ट्रीज आणि 8 नॅचरल्स या दोन संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. आणि अनंत सरांचं काम एवढं मोठं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं, एवढाच एक हेतू या इंटरव्ह्यू मध्ये आहे. अनंत सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही ज्या प्रकारे काम करताय, ज्या प्रामाणिकपणे निसर्गासाठी, पर्यावरणासाठी काम करताय, सगळ्यात आधी तर 14 ट्रीज आणि 8 नॅचरल्स या दोन संस्था काय काम करतात? सर्वात पहिले तर मी 14 ट्रीचा परिचय देतो. 14 ट्रीचं सुरुवात अशी झाली की 2013ला इथे एक जागा घेतली आम्ही. त्या जागेवर काम केलं. म्हणजे इथे अक्षरशः काहीच नव्हतं, पडीक जागा होती पूर्ण. त्या पडीक जागेवरती पाण्याची व्यवस्था नव्हती, तर पाण्यासाठी आपण खूप काम केलंय. त्याच्यावर तडे खोदले. काही गावकरी म्हणायचे की इथे पाणी राहणारच नाही, तुम्हाला पाईपलाईनद्वारेच पाणी आणावं लागेल. आमचे जे फाउंडर आहेत डॉक्टर प्रवीण भागवत, त्यांनी म्हटलं की आपल्याला उशीर लागला तरी चालेल, आपले काही काही प्रयोग चालू करायचे आहेत. तर आम्ही काही डोंगराच्या भागाला TCM, चर, पाझर तलाव असे करत असताना 2-3 वर्षांनी त्याचा हळूहळू रिझल्ट यायला लागला. काही ठिकाणी आम्ही आता इथे जवळपास आमची एक विहीर खोदली, 52 फूट विहीर आहे, त्याच्यामध्ये पाणीच नव्हतं. पहिले 50 झाडं लावले, त्याला पाणी नाही. तर असं करत पाण्यावर काम केलं. 3 वर्षांनी जेव्हा पाण्याची व्यवस्था झाली, तर हळूहळू करत या 4 एकरामध्ये जवळपास 525 प्रकारचे झाडं देशी लावलेत. लावल्यानंतर असं लक्षात आलं की आता हे देशी झाडं आपल्याला कुठे मिळतील, ते तर जवळपास महाराष्ट्रभरातनं मी आणून इथे लावले. सरांचं असं म्हणणं होतं की आपल्याला आता हे परत दुसऱ्या जागी लावायचे आहे, तिसऱ्या जागी. तर त्याच्यासाठी 2018ला मी 8 नॅचरलची सुरुवात केली. स्वतःची नर्सरी सुरू करून आता त्या नर्सरीत जवळपास मला वाटते 450 पेक्षा प्लस देशी झाडांचे रोप आहेत. आणि त्याच्यासाठी मी 2 लोकांना पूर्ण वर्षभर बिया गोळा करायला लावतो. त्या बियापासून रोपं तयार करतो आणि ते रोपं 14 ट्रीच्या माध्यमातून लावतो. आणि त्याच्यातनं एक म्हणजे रोजगार तयार झाला की त्यातनं पैसे मिळतात, त्या पैशातनं लोकांना इन्कम येते आणि त्यांचे घरं चालतात. जवळपास आता 14 ट्रीचं म्हटलं तर असंच आहे की जवळपास 300 लोकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार दिला. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, गावातनं बाहेर जायचं, कधीतरी रोजगार असायचा, कधी नसायचा, तर आता जवळपास सगळ्यांना कायमस्वरूपी रोज देतोय. आणि त्याच्यातनं त्यांचं सगळं घरदार आणि हे सगळं व्यवस्थित चाललंय. जवळपास 30 ते 40 लोकांनी मोटरसायकली विकत घेतल्या आहे. काही 12वी-15वी झालेले मुलांना आम्ही सुपरवायझर केलाय की त्यांचं जवळपास बऱ्याच ठिकाणी आता त्यांना प्रमोशन देऊन आम्ही पुढच्या भागात आम्ही पाठवतोय. 14 ट्रीच्या माध्यमातून जवळपास 70 गावामध्ये आमचं काम चाललंय. ज्या गायरान जागा आहे, रस्ते आहे, त्याच्यावरती काम चाललंय. 3-4 गावांना आता जवळपास वनश्री पुरस्कार मिळालाय आमच्यामुळे. तर अशा आता खूप गावांची मागणी येते की आमचं हे जंगल इथे तुम्ही बसले आहेत, इथे जवळपास 5000 झाडं 4 एकरात लावले आणि 525 प्रकारचे. तर असं हळूहळू लोकांना बघून वाटते की आपलंही स्वतःचं जंगल असलं पाहिजे, पण ते कोण तयार करणार? ते खूप कठीण काम आहे. लोक म्हणतात पाणी नाही, हे नाही, ते नाही, हे नाही, काहीच नाही. काम करायची इच्छा असली की सगळं होते. तर ते करून दाखवलंय. आणि आता किती ठिकाणी आपलं काम सुरू, कुठं सुरू आहे काम? जवळपास 5 ते 7 जिल्ह्यामध्ये आता सर्वात जास्त काम चालू आहे. मी तसा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातला प्रॉपर नांदुरा तालुक्यात माझं छोटंसं गाव आहे. तिथे पण असंच मॉडेल राबवत आहे. स्वतःच्या शेतातनं नर्सरी तयार केली, सगळ्या प्रकारचे झाडं लावले आणि जवळपास आता 500 एकरवर तिथे काम चाललंय. 40 लोकांना कायमस्वरूपी रोजगार दिलाय. पण इथं 14 ट्रीजचं जे काम आहे ते कसं सुरू झालं? पहिला दिवस आणि त्यानंतर झाड, आता आम्ही एवढी झाडं बघतोय, पण हे सगळं निर्माण व्हायला जवळपास 12-1 वर्ष गेले. तर हे सगळं काम कसं सुरू झालं, ते नंतर कसं डेव्हलप होत गेलं? याची सुरुवात अशी झाली की हे 4 एकर घेतलं मी. आठवड्यातून 2दा यायचो. सर तेव्हा बाहेर असायचे. मला सांगितलं होतं की आपल्याला देशी झाडं लावायचे. एक आयकॉस नावाची संस्था आहे, त्याच्यामध्ये केतकी आणि मानसी मॅडम काम करतात. त्यांच्याकडनं थोडंसं मार्गदर्शन घेतलं की देशी झाडं काय असतात. तर त्यांनी मला बरीच यादी दिली. त्या यादीप्रमाणे काम करायला लागलो. त्याच्यानंतर हळूहळू थोडीशी माझीच आवड निर्माण झाली आणि ते करता हळूहळू विशिष्ट जसं का रुद्राक्ष आहे,
हिंगाचं झाड आहे, कधी ऐकलंच नव्हतं झाडूचं झाड आहे. मग ते असे करत करत आवड निर्माण झाली आणि त्या माध्यमातून हळूहळू ते काम वाढत गेलं. मग सरांच्या लक्षात आलं की आपण असं जर ड्राय भागाला ग्रीन करू शकलो तर अजून खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करू शकू. आणि त्यांची जी इच्छा होती की प्रत्येक गावात जो बेरोजगार आहे तो तिथेच त्याला काम मिळालं तर तिथे ग्रीन जॉब पण मिळतील, तर त्याचं हळूहळू चालू केलं आम्ही. तर प्रत्येक गावामध्ये 10, 12, 15 लोकांना आम्ही रोजगार दिला आणि त्याच्या माध्यमातून आपण तिथे देशी झाडं जगवतो. विशेष म्हणजे देशी, जे लोकांनी ऐकलंच नाही. कुंभा झालं, कामिनी झालं, कुंती झालं, जे रुद्राक्ष झालं, लोकांना फक्त नाव माहित होते किंवा माहित पण नव्हते, ते तसे दुर्मिळ झाडं आम्ही जगवतोय. हा जो वेताळ्याचा प्रोजेक्ट आहे हा किती एकरांवर येते आहे आणि तो कसा आता सुरू आहे एकंदरीत? वेताळ्याचा प्रयोग 4 पासून सुरू झाला होता, आता जवळपास 250 एकरामध्ये फैललाय. आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ग्रो केले आहे. स्मृतिवन आहे, बर्थडे ग्रो आहे, फॅमिली ग्रो आहे. आता नवीनच सरांनी एक प्रोजेक्ट याच्यामध्ये ते केला की कोणाचं लग्न असलं तर त्याला भेट वस्तू म्हणून आपण एक झाड देतो, तर त्याची पण आम्ही हे केली. तुम्हाला कोणाच्या नावाने झाड लावायचं असेल तर त्याची एक फ्रेम बनवून देतो आम्ही, त्याच्यावर बारकोड असते, ते झाड कुठे लागलाय, ते कसं वाढते, तर 3 वर्ष त्याची माहिती पूर्ण तुम्हाला तिथे दिसेल अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक झाडाला बारकोड आहे, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला सहज दिसते तुमच्या झाडाची काय कंडिशन आहे. आणि तुमच्याकडे बियांचं देखील संकलन आहे. खरं तर हे खूप अवघड काम आहे की देशी बिया शोधणं, त्यांना आणणं, त्यांची रोपं लावणं, ते मोठी झाडं करणं. तर ते कसं काम चालतं, कसं शोधलं जातं एखाद्या देशी बियांचं? हे देशी बियांमध्ये काय झालं की 7-8 वर्ष जे काम करत होतो मी, 10 वर्षामध्ये त्या बिया रोपं तर ओळखायला लागलो, पण बियाचं कठीण होतं. मग असं सगळ्या बिया आणायच्या आणि जे आपल्या देशी आहे त्याची व्हेरीफाय करून त्याच्या तयार करून बी रोपं तयार करून असे तयार करतो. त्याच्यामध्ये बरेचसे आता ग्लिसडिया, सुबाबूळ, निलगिरी, ते विदेशी झाड आहे जे गव्हर्नमेंटने GR काढलाय, ते नसले पाहिजे. आता जसं ग्लिसडियाचं झाड आहे ते डोंगरावर लावलं आहे, खाली शेतीची जमीन आहे, त्याने अक्षरशः नापिकी होते, ते लोकांना माहितच नाही. वर लागल्या डोंगरावर आणि ते खाली त्याचं पाणी वाहून येते, ते नापिकी करते, इतकं सारं घातक आहे. तर यावर्षी जवळपास आम्ही 500 एकरवरचा ग्लिसडिया काढून तिथे देशी झाडं लावले. अवसरी गायरान आहे, पेटचं गायरान आहे. इथे जवळपास पारगावला आहे 45 एकरचा ग्लिसडिया काढून तिथे देशी झाडं लावले. आता त्याला पेरू आलेत, 3रं वर्ष चालू आहे. तर असे लोक खुश आहे की देशी झाड असलं पाहिजे, तरच आपल्याला छान पर्यावरण मिळेल. इथं आल्यानंतर कळतं की एखादा माणूस कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता तो एका निसर्गासाठी, लोकांसाठी आणि झाडांसाठी वाहून देतं त्याचं आयुष्य. तर या सगळ्याची प्रेरणा काय, का असं वाटलं की आपण हे काम केलं पाहिजे? याची प्रेरणा तशी म्हटली तर हा प्रोजेक्ट मी 2000 ते 2005 मध्ये थोडंसं सोशल वर्क करायचो अण्णा हजारे सोबत त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि तेव्हा स्वयंस्फूर्तीने असे काही बंधारे टाकायचो, पाणी अडवायचो, पाणी अडवा, पाणी जिरवा, ते ऐकलं होतं. त्याच्यानंतर 2008ला मी जेव्हा डॉक्टर प्रवीण भागवत आहेत आमचे फाउंडर, त्यांच्याकडे आलो. त्यांनी मला हा प्रोजेक्ट दिला की शेत विकत घेण्यापासून सगळा प्रोजेक्ट माझ्याकडे आहे. शेती शोधली मी, 1 वर्ष लागलं मला शोधायला, पुण्याच्या 4ही दिशेला जाऊन फिरून. तर मग इथे असताना सरांनीच ते थोडंसं ते केलं की आपण थोडंसं ऑर्गॅनिक भाजीपाला करू. मग तिथून इथे सगळ्या प्रकारचे झाडं लावले. असं करत करत त्याच्यामध्ये अजून वाढवत गेलं. तर आता जवळपास खूपच म्हणजे त्याच्यात एक पूर्ण आयुष्य झोकून देण्याचं सारखं काम चालू आहे. 10 वर्षापासून फॅमिलीला वेळ नाही, कारण ते वेळासारखं काम करावं लागते आणि ते वेळ झाल्याशिवाय असं काही काम होत नाही. विदर्भात यायचं, जो तसं तर पाहायला गेलं तर ड्राय एरिया मानला जातो, तिकडे पाण्याचा थोडासा अभाव. तिथून येऊन इथं हे जे नंदनवन तुम्ही फुलवलंय ते खरं तर आमच्यासाठी असं बघायला गेलं तर एक प्रेरणास्थान म्हणता येईल. जी नवीन मुले आहेत, जी नवीन पिढीची लोक आहेत, त्यांनी निसर्गासाठी कसं काम केलं पाहिजे, निसर्गाचं जतन करण्यासाठी? त्याच्यासाठी आता काय केलं की माझ्या मुलाला आता त्याच्यामध्ये 7वी पासून आणलाय मी, की त्याला असं काम दिलं की मी तर आता झाड ओळखू शकतो, पण त्याचं सायंटिफिक नाव खूप कठीण आहे, तर ते घेताच येत नाही. तर त्याला ते असं काम दिलं की बाबा हे झाड कुठलं आहे, कुंभ आहे, कामिनी आहे, कुंती आहे, अर्जुन आहे, त्याचं खूप महत्व आहे. इतिहासामध्ये खूप ऐकलंय आपण, आयुर्वेदामध्ये खूप झाडांचे नाव आहे. तुम्ही आता खूपच म्हणजे 1000पेक्षा जास्त झाड आहे, लोक त्याचा उपचार घ्यायचे, दवाखाने नसायचे, तर ते आता जगले पाहिजेत झाडं. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तर पुढच्या पिढीला अनिकेतला तेच सांगितलं मुलाला की त्याच्यावरती थोडंसं काम पाहिजे, अजून काम पाहिजे. जवळपास आता त्यांनी मला सांगितलं होतं की
400 प्लस व्हरायटी झाल्या तर त्याचा विचार आहे की 1000 करायच्या आहे ज्या सगळ्या दुर्मिळ आहे आणि त्या आपल्याकडे तयार करायच्या आणि त्यांनी बारकोडच्या माध्यमातून पूर्ण माहिती एका क्लिकवर आणली आहे. ते पुढच्या पिढीला जगवणं आणि त्याची माहिती एकत्र करून माहिती घेणं ते खूप चांगलं काम त्यांनी सुरू केलं आहे. आपला जो हा सगळा प्रोजेक्ट हा पाहायला जर एखाद्याला यायचं असेल तर ते कसं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात यायचं असेल तरी? तसं तर म्हणजे निसर्गप्रेमी असला पाहिजे. आम्ही तशी जाहिरात कुठेच नाहीये. त्यांनी त्या निसर्गाच्या प्रेमापोटी किंवा अभ्यासापोटी इथे आलेलं चालेल. त्याला थोडंसं माहिती घ्यायची, विविध प्रकारचे झाडं आहे, पाण्यावर कसं काम केलं आहे, लोक कसं काम करतात. आता जवळपास इथे हे तुम्ही बांबूचे बाकडे बघताय, फर्निचर बघताय, ते इथल्याच लोकांनी केलंय. आणि सगळे आदिवासी लोक आहे, कोणी जास्त शिकलेले नाही, कोणी त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट नाहीये. सगळं ब्रिज आहे, पाण्यावर काम आहे, तळे आहेत, सगळे इथल्या लोकल लोकांनी केलंय. बाहेरचं काहीच आणलं नाही इथे. मग त्या लोकांना सर ट्रेन कसं केलं जातं? कारण त्यांच्याकडे शिक्षणाचा वगैरे अभाव असेल, त्या लोकांना ह्या सगळ्याबद्दल कसं ट्रेन केलं तुम्ही? आता काय झालं की ते लोक चाकण किंवा इतर तर कुठेतरी काम करायला जायचे, पण कोरोनामध्ये काय झालं की त्यांचे सगळे कामं बंद पडले. मग ते थोडे थोडे आमच्याकडे यायला लागले, बांबू कापायपासून तर याच्यापर्यंत. मग सरांना मी सांगितलं की इतके लोक काम मागतायत तर म्हटले लावून घेऊ. आता जर त्यांना काम मागतायत तर थोडंसं कर. असं करता करता 2, 4, 6, 8, 10 तर एक दिवस 80 लोक आले, सगळ्यांना कामं दिले. तर असं करता करता हे व्याप वाढत गेला. मग आम्ही थोडी थोडी जागा अजून विकत घ्यायला लागलो. बेताड्या गावामध्ये 18 पासून सुरू होतं, त्यांना वनश्री पुरस्कार मिळाला. मग ते गाव बघत लोक काय झालं की काही रस्त्याला आम्ही झाडं लावले, त्याला ट्री गार्ड लावलं, त्याला पाणी टाकतो. आता तुम्ही तो रस्ता आलाय, त्याला फुलं लागल्यात त्या झाडांना. तर ते बघून काही लोकांना वाटलं की आमच्याही गावात करा. तर असं मागणी वाढत गेली. हळूहळू त्या लोकांचाही रोजगार तो वाढत चाललाय. या प्रोजेक्टचं नाव जे ते फार युनिक आहे, म्हणजे 14 ट्रीज असं नाव का दिलं गेलं त्याला? 14 ट्रीचं म्हणजे सरांची जी मुलगी आहे तिने तिचा लोगो छान बनवलाय. त्याच्या लोगो मध्ये असं आहे की नाक दाखवलंय, मागे त्या पानं दाखवलंय, म्हणजे ऑक्सिजन घ्यायचं झाडाद्वारे. लोगो पण छान बनवलाय तिने. तर त्याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये 90-100 वर्ष जर माणूस जगला तर तो किमान 14 झाडांचा ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर त्याची भरपाई म्हणून किमान धर्तीवर त्यांनी 14 झाडं लावले पाहिजे, म्हणून आम्ही त्याचं नाव 14 ट्री फाउंडेशन ठेवलं. आणि 8 नॅचरल्सच्या मागे पण असं काही संकल्पना आहे का? 8 नॅचरलच्या मागे पण इन्फिनिटी म्हणजे अनंत माझ्या नावावरून त्याचा लोगो बनवलाय. आणि त्याचं आता सगळं अनिकेत बघताय. त्याचा 22 लोक त्याच्यामध्ये काम करतायत जवळपास. त्याचं बुलढाणा, नाशिक आणि पुणे इथे जवळपास त्याची ब्रँच आहे. आणि तिथूनच ते सगळे रोप 14 ट्रीला लावतो. बाहेर लोकांना विकायचे असले तर ते पण विक्री होते, पण अजून तेवढं मार्केट नाहीये. आता सध्या तर 14 ट्रीज घेते ते रोप आणि तिथून हळूहळू त्याला हे करतो. आता जवळपास ट्री गार्ड पण इथेच बनलाय आमचं. ते जवळपास आता पुण्याच्या मेट्रो स्टेशन आणि पुण्यात जवळपास सगळ्या भागामध्ये आपला ट्री गार्ड लागलाय. काही गोल झोपड्या आम्ही षटकोनी प्रकारच्या गायरांमध्ये बनवत आहेत, त्या पण लोकल इथल्याच लोकांनी आमच्या बनवल्या. आणि आता बऱ्याच लोकांची आता त्यांचा मागणी वाढते. तर भविष्यामध्ये असा विचार आहे की काही जे बेरोजगार लोक आहेत त्यांनी हा व्यवसाय करावा, त्या व्यवसायातनं मोठं व्हावं आणि त्याची विक्री किंवा खरेदी विक्री आम्ही त्याचं मदत करणार. 8 नॅचरल्स कडून समजा एखाद्याला काही रोपं घ्यायची असतील तर त्याच्यासाठी काय आपण नंबर वगैरे त्यांना देऊ शकतो तुमच्या कॉन्टॅक्ट? आमच्याकडे कार्ड आहे, नंबर आहे, वेबसाईट आहे 8 नॅचरलची, तर त्याच्यावर तुम्ही मागवू शकता. सर, हे काम करताना हेतू खूप महत्वाचा आहे. तो शुद्ध हेतू तुमचा दिसतो. तो तुमचा हेतू काय आहे हे काम करण्यापाठीमागे? हेतू शुद्ध असा आहे की सरांकडनं मला खूप प्रेरणा मिळाली की गावातच रोजगार जर तयार झाला तर ग्रामीण भागातला, मी स्वतःच ग्रामीण भागातला मुलगा आहे आणि जवळून बघितलंय गरिबी काय असते, लोकांना कशा समस्या असतात. आपले मुलं काय होते की शहरात जायला घाबरतात, खूप सारे शिकलेले आहे पण शहरात जायचं नाही. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला काही समजत नाही. तर असे हजारो लाखो लोक शहरामध्ये जाण्यापासून घाबरतात. तर त्याच्यासाठी हा चांगला प्रयोग आहे की त्यांनी तिथेच जर काम केलं तर ते खूप छान, त्याला तिथे रोजगार मिळेल आणि तो लोकांना सुधरवेल आणि गावाचाही विकास होईल. आणि निसर्गाचं अशी देण आहे की तुम्ही आता त्याच्यामध्ये आम्ही 50% फळझाडं लावतो आणि 50% देशी झाडं लावतो. ठीक आहे, 50% फळझाडांनी त्याचं उत्पन्नही वाढेल. म्हणजे जांभूळ झालं, त्याच्यामध्ये चिंच झाली, आवळा झाला, त्याचं प्रोडक्शन पुढे विकता येईल आणि ते विकून ग्रामपंचायतला पैसे मिळतील आणि याला कायमस्वरूपी त्याचा रोजगार. त्याच्यानंतर देशी झाडं काय करतात की पक्षी प्राणी परत वापस येतात, जमिनीची धूप थांबवतात, पाणी वाचवतात, पाणी मुरवतात. म्हणजे पाण्याची पातळी, म्हणजे अक्षरशः एका झाडाने गाव श्रीमंत होऊ शकतो. तो उदाहरण इथे केलाय. आता इथे सगळ्या प्रकारचे फळं लागले आहेत, बांबू लागले आहेत, आंबे लागले आहेत, सगळं ऑटोमॅटिकली चाललंय.
तर तशी शेती जर आपण भविष्यात केली आणि जंगल वाचवलं तर मनुष्य सुखी व्हायला वेळ लागणार. आणि समजा आमची ग्रामपंचायत, आम्हाला असं वाटतं की आमच्या गावात हा उपक्रम राबवला गेला पाहिजे, तो तुमच्याशी कसा संपर्क करू शकतो? आता जवळपास माझ्याकडे आता 30 एक गाव वेटिंगवर आहे की त्यांनी आमचे प्रयोग बघितले आहे सगळ्या भागात की खूपच छान चाललाय, काही करायची गरज नाही. तर त्यांनी जर मागणी केली त्यांच्याकडनं तर आम्ही येऊन स्वतः ते सगळं करू शकतो आणि तिथल्याच गावातला रोजगार त्यांना देऊ शकतो. अच्छा. आणि इथून पुढे आता 14 ट्रीजला काय काम करायचं, कशा प्रकारचं काम पुढे भविष्यात पाहता? 14 ट्रीला हेच काम करायचं आहे की अख्ख्या जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असं जर निसर्ग संवर्धनाचं काम झालं तर महाराष्ट्र ग्रीन व्हायला वेळ लागणार नाही. तर तोच पुढचा आमचा उद्देश आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ग्रीन करायचा.